नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये केसांना फाटे का फुटतात आणि त्यावर आपण घरगुती उपाय कोणते करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी बऱ्याचशा माझ्या मैत्रिणीचे केस पाहिले तेव्हा त्यांच्या केसांना खूप सारे फाटे फुटलेले दिसले आणि माझ्या स्वतःच्या केसांना जेव्हा खूप सारे फाटे फुटतात तेव्हा मी त्यावर कोणते उपाय करते ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर केसांना फाटे का फुटतात ते आधी पाहूया. सर्वात पहिले कारण म्हणजे केसांची नीट काळजी न घेणे, पाणी खूप कमी पिणे. बऱ्याच ताईंना वारंवार केस धुण्याची सवय असते. वारंवार केस धुतलेले वारंवार केस धुतल्याने केस कोरडे होतात. केसातलं मॉइश्चर निघून जाते. केस हे रुक्ष होऊन केसांना फाटे फुटायला सुरुवात होते. तसे पिणे या सर्व कारणामुळे केसांना फाटे फुटायला सुरुवात होते. बरेच यूट्यूबर हे सांगतात की हे लावा फाटे फुटणार नाही, ते लावा फाटे फुटणार नाही. पण असे काहीही केले किंवा लावले तरी सुद्धा काही होत नाही. त्यावर प्रभावी उपाय म्हणजे केस हे दर 3 महिन्यांनी ट्रिम केले गेले पाहिजे. तर बऱ्याच ताई म्हणतील, "एक तर आमचे केस वाढतच नाही आणि तुम्ही म्हणताय की केसांना आणखीनच कट करा." तर हो, मैत्रिणींनो, केसांना ट्रिम केल्याशिवाय केसातील केसांना ट्रिम केल्यामुळे केसातील गुंता लवकर निघतो. परिणामी केस जास्त दिवसांताना गळत नाही. केसांची वाढ सुद्धा खूप जलद होते. केसांची चमक टिकून राहते. त्यासाठी नियमित आपण केसांना तेल लावणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे केसांना मॉइश्चर टिकून राहिल्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते. केसांची वाढ व्यवस्थित होते. केस नियमित ट्रिम केल्याने केस घनदाट आणि चमकदार दिसण्यास सुद्धा मदत होते आणि केसांना वेगळाच लूक मिळतो. म्हणून दर 3 महिन्यांनी आपले केस कट करणे म्हणजे ट्रिम करणे खूप गरजेचे असते. चला तर मग मैत्रिणींनो, मी ते कोणकोणते उपाय करते ज्याने माझ्या केसांना फाटे खूप कमी प्रमाणात फुटतात. सर्वात पहिले म्हणजे दर 3 महिन्यांनी मी माझे केस 1 ते 2 इंच कट करत असते. सोबतच मी 2 उपाय सुद्धा करते जेणेकरून माझ्या केसांना खूप कमी प्रमाणामध्ये फाटे फुटतात. केस ट्रिम केल्यानंतर मी हा मास्क माझ्या केसांना अप्लाय करते. 1 तासाने मी माझे केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकते. त्यासाठी आपणाला एक कोरफड लागणार आहे आणि एरंड तेल लागणार आहे. माझ्याजवळ कोरफड जास्त नव्हती, पण तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये कोरफड घ्यायची आहे आणि त्या कोरफडीचा गर काढून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. त्यात थोडेसे एरंड तेल मिक्स करून ते तुमच्या संपूर्ण केसांना आणि केसांच्या टोकांना हे मिश्रण लावून घ्यायचे आहे. 1 तासासाठी असंच ठेवून द्यायचे आहे आणि 1 तासाने तुमचे केस शॅम्पूने धुवून घ्यायचे आहे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचे आहे. असे केल्याने तुमच्या केसांना फाटे खूप कमी प्रमाणामध्ये फुटणार आहेत. म्हणून हा उपाय तुम्ही करायचा आहे. आता आपण दुसरा उपाय जाणून घेऊया. त्यासाठी आपणाला थोडे दही लागणार आहे आणि मध लागणार आहे. या दह्यामध्ये आपण थोडेसे हे मध टाकून घ्यायचे आहे आणि याला छानपैकी मिक्स करून आपल्या संपूर्ण केसांना आणि केसांच्या टोकांना हे लावून घ्यायचं आहे. 1 तासासाठी ठेवून द्यायचे आहे आणि 1 तासानंतर तुम्ही तुमचे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचे आहे. याचे रिझल्ट खूप छान मिळतात कारण हा उपाय मी स्वतः ट्राय करते. म्हणून मी तुमच्यासोबत हे 2 उपाय शेअर केलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.